मंडळी, तर माझं नाव असं तेजू आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज सकाळीच सगळीजणं घरातली 5 वाजता उठली असत आणि मी पण आज लवकरच उठले आणि आता मी व्हिडिओ करते. तो टाईम असा घड्याळात वाजले असत बरोबर 6:30 आणि पप्पा आमची पूजा करतात देवाची. तर आज सकाळी सगळ्यांनी उठण्याचं कारण काय असा तर आज आमच्याकडे असा चिरी देवपान. तर सगळे गावातली मंडळी इलेली असत, बाहेर बसली असत. तर सगळ्या सावन समाजासाठी ह्या चिरी देवपान असा देवाकडे. तर त्याच्यासाठी सगळीजणं जमली असत आणि घरातली पण सगळी सकाळी उठान आंघोळ वगैरे करून सगळीजणं रेडी असत आणि सगळ्या इलेल्या गावकऱ्यांका नाश्त्याची तयारी करतात सध्या घरातली. तर मी तुमका दाखवते सध्या काय काय तयारी चालली असा आणि कसा असता चिरी देवपान वगैरे सगळा. तर बघूया काय काय असा पुढे बाहेर जाऊन दाखवते मी तुमका. चला. बाहेर तर पप्पांची पूजा वगैरे सगळी आटपलेली असा. आपण देवाचं दर्शन घेऊया, तुम्ही पण घ्या. सगळ्या घरातल्यांनी पण देवाचं दर्शन घेतल्याने आणि नंतर पप्पांनी तीर्थ वाटल्याने सगळ्यांका तीर्थ घेऊन झाला तसा बघा बाहेर बरीच जणं बसलेले असत, गावकर देवकर गावातली मंडळी. आणि आता थोड्याच टायमान होतला गाराणा वगैरे चालू. तर मी तुमका दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. आणि सगळ्या इलेल्या मंडळींका घरातल्यांनी नाश्त्यासाठी बनवले असत पोहे. तर सगळ्यांका पत्रावळीत पोहे घातल्यानी असत आणि वाटल्यानी आणि त्याच्यानंतर आमचा गाराणा चालू झाला. ऐका. पालट बदलल्यानंतर 3 वर्ष तो पालट बदलल्यानंतर जी सावंत समाजाचं मूळ पुरुष त्या मूळ पुरुषाची आज देवकार बदलल्यानंतर त्या स्थळात त्या देवकाराच्या घराकडे येऊन चिरी घालतात मूळ पुरुषाच्या नावान. की आज परंपरेच्या रीतिरिवाजाने पूर्वजांकडून झालेले काही रीतिरिवाजाप्रमाणे ती 3 वर्षाची जी पूर्वज नावाची घेऊन या तिच्या चिरी प्रथम ती चिरी घातलेली घातली की अंदाज तत्वान तुझ्या सत्कुतान पावन करून घे या दे कल्याण कर. तसंच विधी जेवणी आणि चिरिया ही 3 समाजांची सावंत आणि मार आणि देवळी बाई या चिरीच्या चौघाची ही चिरी घातलेली अशा प्रकारे सगळा गाराणा वगैरे झाला आणि त्यानंतर घाडी आणि मारिंगण असे 2 व्यक्ती देवाक ठेवलेलो कोंबो असता तो घेऊन 3 गावांची जी एकत्र जी सीमा येतात त्या सीमेवरती जाऊन इकडनं चालत जातात ते आणि त्या सीमेवरती जातात आणि तो कोंबो देवाक देतात तिसर आणि त्या 2च व्यक्ती तो कोंबो खातात आणि इतर व्यक्ती ते कोण खाणत नाही. आणि अशा प्रकारे सावंत समाजाच्या चांगल्यासाठी ह्या केलेला चिरी देवपान असता. तो आम्ही आता जातो सगळीजणं पाण्याक विहिरीवरती. विहिरीचा पाणी आणूक स्वरा बघा बारकी कळशी घेऊन जाता पुढे. जाऊया विहिरीचा मस्त थंडगार पाणी पिऊया जाऊन. काय रे म्हणे कधी इलं मी झाले 4 दिवस. ही आमची विहीर. फणस लागले असत बघा वरती पण बरेच लागल्यात. या पण चिक्कूची झाडा काय चिक्कू नाही बारीक बारीक असं आता वाढतं लागतात. आमच्याकडे पाणी
विहिरीत कचरो नाही, असा कचरो करताना म्हणून हा बांधला असा वरती नेट बघा छान. आणि राट बरे घातल्याने असं 4-4 राट असत बघा, स्वच्छ असा पाणी. आमची भाभी हडे काय करतात ती बघूया जाऊन. भाभी हडे वांगी लागल्या नसत, बारकीशी वांगी लागली असत. लाकडा बघा भरून ठेवल्याने असत. पावसाची तयारी, भाभी लाकडा भरता आमची. पावसाची तयारी करून ठेवल्याने बघा लाकडा बिकडा भरून बरी. स्वरा मदत करता भाभीक. भाभीकडनं घरात इलंय तर आमच्याकडे आज 2 नवीन लग्न झालेली गावातली जोडपी इल्लेली देवाकडे नारळ ठेव. पप्पांनी गाराणं वगैरे घातल्याने त्यानंतर आईन त्यांची ओटी भरल्यान. आणि नंतर मला खूप भूक लागलेली त्याच्यामुळे मी जेवणात बसलंय. आणि वहिनीनं आमच्या मस्त काय काय केलेल्यान. मुगाची भाजी होती, भोपळ्याची भाजी होती, भेंडी फ्राय केलेल्यान, आमटी आणि भात. मस्त जेवण घेतलंय. तर मंडळी दुपारी मी मस्त पोट भरून जेवलंय आणि मला एवढी झोप इली की मी दुपारी 1 वाजता मी झोपलं असतंय. कारण दुपारी मी जेवलंय पण लवकर आणि सकाळी उठलेलं पण लवकर. ती झोप तर होतीच माका, त्याच्यामुळे 1 वाजता उठलंय. तर आता ऑलमोस्ट 5 वाजता गेलेले असत आणि मी आत्ता 5 वाजता उठलंय. म्हणजे किती वेळ झोपलंय बघा. आणि त्या वेळात घरातल्यांनी फणस आणल्याने, फणस फोडल्याने, त्याचे गरे साफ केल्याने आणि आता त्यांच्याने भाजी पण केल्याने. तर आता मी फणसाची भाजी वसान घातलंय. बघूया कशी झाली असा ती. फणसाची भाजी तरी मस्तच झालेली असा. मी या बसान आता खातोय. तुम्ही पण घरात करून खाया शाक फणसाची. आणि माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.